नमस्कार मित्रांनो, तुमचं या चॅनलवर स्वागत आहे. पहा, आज सेशनमध्ये आपण काळ न वापरता म्हणजे टेन्सेस न वापरता तुम्हाला इंग्रजीत बोलायला शिकायचे. जसे की पहा, इथे एक वाक्यरचना दिले, तो निर्णय घेणं त्याचा मूर्खपणा होता. बघा, आपण हे ज्या अशा वाक्यरचना आहेत बोलतो मराठीमध्ये, पण त्याला इंग्रजीमध्ये कसं बनवणार, मग त्यासाठी काही रचना आहेत ते तुम्हाला शिकावे लागणार. जसे की बघा, पहिल्यांदा काय घ्यायचंय तुम्हाला, इट. नंतर काय घ्यायचंय, टू बीज रूप. टू बीज रूप म्हणजे काय असतं की तुमचं and, is, are, नंतर was, were, आहे की नाही. हे काय झाले तुमची टू बीची रूप. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्यांचाच वापर आहे. त्याच्यानंतर टू बीच रूप झालं की त्याच्यानंतर काय विशेषण आहे, नंतर काय ऑफ, नंतर द्वितीय विभक्तीचे रूप. द्वितीय विभक्ती म्हणजे काय, जसं की तुमचं आय हा कर्ता आहे, त्याचं द्वितीय ह्याला काय म्हणणार तुम्ही, प्रथमा. नंतर द्वितीय काय, आयचं काय होणार, मी. त्याची षष्टी काय होणार, माय किंवा माय. मग इथं तुम्हाला काय करायचंय, हे द्वितीय विभक्तीचं रूप वापरायचं. म्हणजे त्यासाठी तुम्हाला हा चार्ट पाठ असणं गरजेचं आहे. वयची द्वितीय विभक्ती काय होईल, अस. बघा, लिहून देतो, मी, अस, यू, हिम, हर, देम. आईची द्वितीय विभक्ती मी, वयची अस, यूचं यू, हिचं हिम, शीचं हर आणि देचं देम. बघा, हे द्वितीय विभक्ती तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर टू घ्यायचे आणि नंतर क्रियापदाचं पहिलं रूप. बघा, ही अशी रचना आहे. ही रचना म्हणजे कुठल्या काळात नाही, आलं लक्षात. ह्याच्यासाठी तुम्हाला ह्या रचनेचाच म्हणजे ह्या वाक्यरचना म्हणजे ही वाक्यरचना बनवण्यासाठी तुम्हाला ह्या रचनेचा वापरच करावा लागणार आहे. बघा, आता ही वाक्यरचना बनवून तुमच्या लक्षात येईल. बघा, तो निर्णय घेणं त्याचा मूर्खपणा होता. म्हणजेच होता म्हणलं तर काय, पास्ट म्हणजे इट वॉज. बघा, इट वॉज. नंतर काय विशेषण, मूर्खपणाला काय, फुलिश. ओके. त्याच्यानंतर काय, ऑफ. फुलिश हे काय तुमचं विशेषण आहे म्हणजेच ऍडजेक्टिव्ह. फुलिश नंतर काय, ऑफ. नंतर द्वितीय विभक्ती म्हणजे कोणाचा, त्याचा. म्हणलं तर काय, त्याचा म्हणजे सिंगल आहे, कोण आहे, पुल्लिंग म्हणजे हिचं काय होणार, हिम. इट वॉज फुलिश ऑफ हिम. नंतर काय, बघा, द्वितीय विभक्ती घेतली, नंतर टू. ओके. नंतर क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे निर्णय घेणं म्हणजे टेक डिसिजन. काय, तो निर्णय म्हणजेच दॅट डिसिजन. आलं लक्षात. म्हणजे तो निर्णय घेणं त्याचा मूर्खपणा होता. आता याला तुम्ही दुसऱ्या पद्धतीने पण बनवू शकता. बघा, इट वॉज हिज फुलिशनेस टू टेक दॅट डिसिजन. आता ह्याच्यामध्ये फरक आहे. हे जे फुलिश आहे, हे फुलिश इथं काय ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरले आणि हे जे फुलिशनेस आहे इथं नाम म्हणून वापरलेलं आहे. आलं लक्षात. हाच फरक आहे. ह्या सूत्रानुसार म्हणजे ह्या रचनेनुसार ही वाक्यरचना तुम्ही अशा बनवू शकता. आणि ज्या वाक्यरचना मी तुम्हाला पुढील सेशन मध्ये घेणार आहे. बघा, तोपर्यंत काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.